माझा अवतार ना हो लक्ष्मीचा अवतार आहे. होय होय जरा एक काम कर लक्ष्मीचा अवतार ना जरा घरात घेऊन जा आणि माझा चाय आण चाय होय हो आणि तू काय करतस तुझा नवरा असाय मी समजला काय हा दुसऱ्या काय भेटतस काय आणि देव जेवणात असा ना असं काय ना नवीन देवळाचा सारखा ना आणि आज तो माझा नवरा काय तुमचं काहीतरी होणार आहे. या पोरांचा काय खरा नाही रे बाबा काय या पोरांना अरे गेल्या माझ्या तिच्या पाया पडतो देवाच्या पाया पड हो नानू देवाच्याच पाया पडायचो तुम्ही मध्ये या काय सांगतोस काय काय रे कोणाच करतो नाही का आपला तुझ्या आताच गेला बरं नानू येते आबा वाट बघतो का हा ही आजची पिढी नानू बोल रे नानू बोला काय झालं रे अजून दोनकडे भजना मला कोणी सांगलं नाही कसा अरे माझं कोण बोललो नाही तू समारंभ दुकानात काम कर तू खाली जा आणि त्या सगळ्या आणि बाबा लक्षात समजला ना नाहीतर ते ना संध्याकाळी बाहेर पडायच्या टायमाला झोपात होते आणि सांगते आमका कोणी सांगलं नाही आम्ही किती जेवतो काय तुम्ही मग अजून विचारता कसा नाही रे म्हणजे काय म्हणा होती तिचो बाबी ना हा मुंबई सुनीलो हा? तिच्या बाबीकडे समीरान बॅग पाठवल्या ना काय सांगतोस काय ती तुम्ही घेऊन यावा बरं आणते मी हा नानानो काय रे मी काय म्हणत होतो हा ती बॅग मी घेऊन गेलो ती बॅग तू आणलं मग गेल्या अर्धी जाते तुझ्या घराकडे आणि अर्धी माका आणलं जा मी आणि माझी बॅग नानानो हा माझ्याचा विश्वास नाही अरे नाही चल तिसऱ्याला नानानो हा नानानो काय मी काय म्हणत होतो हा. ये आता ये नाही आठवत होतो का ये नानानो हा आता मारू टाकला तू कसा भागल्या हो भागल्या जरा बाहेर ये गो अहो चौटीने तो बाबी मुंबईसून निघला हो आपल्या संगीतांना त्याच्याकडे बॅग पाठवल्या ना ती जरा बाहेर घेऊन येता बघूया मी काय म्हणतो हा कौटुंबिक बाबी बरोबर आपण आपल्या सांगत मी काय म्हणतो चौटीने बरोबर मी मुंबई जाऊ काय अगो तसा नाही गो चौटीने तो बाबी आधीच मुंबईसून निघला त्या का ताबडतोब मुंबईत पाठवतं जा ती बॅग घेऊन ये चल तिला लगेच सांगण्यात पाठवू एकदा डोक्यात भरले ना बायकांनी काय बायकांच्या डोक्यातलं जायच नाही वाटला हा खा खा आणि मेरे हवत राहू अरे मेरे औषध पाणी हाडून हाडून कमरला मोडला समजलं ना पहिली तुझी आव काय दिसायची हा 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 अशी कळशी घेऊन इली ती अशी वाचायचा कसं अक्षरा इली आता असं वाटतं पसारो इलो अरे मेल्याच्या औषध जरा विचार कर समजला काय आणि हा काय कोकम चोप आपली माती आपली माणसा हई हई रे मी काय म्हणतो आपलीच माती आपली माणसं आपलीच माती करतात त्यात एका नको आपलीच माणसं आपली माती करतात त्याचा काय रे आणि काय रे पाटल्या जरा त्या तवशिनीच्या याल्यावर 10-15 तवशी होती ती काय झाली रे माका काय माय आलं नाही असं मांजरानी वांढरानी मेल्या तू आणि तुझी आव 2 वांढरा या घरात असताना अजून बाहेरच्या वांढरांची गरज काय आवशी विचारलं माका काय माय तू काय विचारलं माका काय माय मागे काय केलं ते आम्ही पंचायतले काजी राखून तुका पाठवलं तेव्हा काय केलंस रे एका बाजूक राहून आणि पाटल्या बाजून येऊन वाडीतली होती पोरा सगळी गेली सगळे काजी वरबडून झाले मेल्या तू काय करी होतस रे नारायण ते बदल्याने माझा जीव
मारले की काय तुका हे असा मेल्याच्या ना नुसता हाड आणि चूल पाच एकच फुटलेलो माहित काय झाला काय दराड झाला तू गप सांग्या मी काय म्हणते रे अरे मग त्या नरकेच्या दुकानात बापडी आणून दिलं कॉलेज चालू होतं ते पैसे देत होता कॉलेज बंद झाला पैसे पण बंद झाले नाराच्या दुकानात 1 किलो पापडी हाडून आज सांगतोस का माझं नाव सांगून 1 किलो बापडी आणतलं अरे मेल्या ती आणि त्या त्याच्यात ती 100 ग्रॅम तरी शिल्लक राहत काय थैसून येताना कुत्र्या मांजऱ्यापासून चिमण्या पाकडापर्यंत सगळ्यांना वाटी घेतलं जा आपला काम कर मी वाईट भजन करते जगी सर्व सुखी असा कोण आहे नाराच्या दुकानात शेव पापडी आहे तुका भजन म्हणा घेता ये हय बस उभी काळी किती गाडी औशीच्या भवन काळी आठ लावलेल्या आज पटपटीत काहीतरी बोलतोय ह्यात काम कर काळी 2 मध्ये बोल हा शिकलो काय तुमच्याकडे काय सांगतोस का माझ्याकडे शिकलो तू वा 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 बरा बोल हा रोज सकाळी रियाज करतोस काय रे पहाटे 4 काय सांगतोस का होय ना. अच्छा अच्छा म्हणजे तो पाटे चारा कुठं तू का नाही म्हणतो तू मी म्हणते ढोरापणाची सकाळी मारतो काय पण बरा बरा मन बघूया अरे पेटी तू ढोराचा आवाज कसं येऊ अरे खऱ्या शेणात पडली दे हात दे एकदा हाताबाजून बसलोय कोण मी मी त्याच्या अन्नपोळीत कोकणी माणसाचा हार असा मोरात पण वाकाचा ना आहे काय त्याचा सरवलं रवतलोय सरवलं आडाबिडा आधी गेल्या आव शेणात पडली आणि तू असत दात काढत कोण रे कोणा ही कुर्ली हा अरे मेल्या जो फेकवा अरे हे अण्णा असं अण्णा जेवा काय नाही भजनाची तयारी करीत होत आज उद्धवांकडे भजन आणा उद्या रात्री उद्या माका पांडग्या सांगलं ना जा म्हणून पाणगाड माका खरं उद्या रात्री भजन आपण त्या पांडग्याचं का डोक्या बितक्या फिरला की काय महाराज जाऊ दे रात्रीची उतारली ना सर बरं तुम्ही काय फिरता झिल मुंबई जाता ना आज गो मुंबई जाता होय होय हा कळ हो का तो नेपाळी तुझं झीप नेपाळी बरोबर लगीन केलं सांगलंच नाही माका ए तू बाजूक राव रे हो गुरुकू असा हा सरपंच शेताची राखण करो पिलो असा होय का मग आज गो काय रोल थांबा, बोला. आजच्या पाठी गेलो की काय आज घ्या मेरा थाई काय करतो हाय ये बघला या असा किती काय बोलले आणते ना मेल्याचं नातोर अन्नानू 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 अरे अरे तो गेलो तिकडे हा थांब 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 हे मेल्या आणि घराव खयतो पाहतो हा आणि यो किती नंबर आणि उतारतो कोणाकडे पाच हा याचा काय 1 आणि 2चा पटणानं आणि 3 आणि 4चा काय खऱ्यानं म्हणून 5 अण्णा एकूण किती 11 हा त्याचा आपला काय नाही सगळी त्यांची कृपा म्हणजे ह्या 11 तुझा काय ना तसा नाही हो सगळी त्याची कृपा. 12 नंबराचा विचार करी होत डॉक्टरा साथ दे ना हा, हा. अण्णा यो
किती काय बोलल्यासारखं नाही मेल्याच्या नाकावर राहा. बरं नाना मी येतोय. हो आता काय अजून मुंबईत जाताना बाहेर गोडगोड चाय घेऊन जावा. भागल्या हो भागल्या हो अजून मुंबईत जाता बाहेर तुकडे तांदूळ घेऊन ये. विनय, हा ये. नाना हा. नो उशीर झाला तर परतीची गाडी गावाची नाही. अरे गाडी ठेका होय ते 6 सीटर का भरले आम्ही का करा येऊ. हा ये त्याच्या डॉक्टर तुम्ही. अरे वा, आज मग मुंबई जाता. हे तो बापूस का मुंबई पाठव. अद्या, हे घे. हे उकडे तांदूळ असतो. यापो, तू मुंबईच्या मानव गेलाय ना, त्याची पेस्ट करून खा. हा आणि हा बाबा, तू जर हे जाऊ ना, तर माझ्याकडे संगीतात पण भेटा. नाही आता मुंबई गेल्यावर समीरन भेटल्याशिवाय नव्हता नाही का? पण तो राहू रवतं नाही. तर आपला न्यू मेन्शन. यू मेन्शन नाही गो ते जो काय मेन्शन. हा आता मला सांग तू मुंबई गेलं तर उतार तरच कर. बाजू भांडू पांडव तुझा अशी भाषा बरी कळता. तुमचा अंडरग्राऊंड कनेक्शन आहे की काय. आणि मेल्या भांडूक नाही भांडू हा भांडूप स्टेशनला गेलंच ना की 2 नंबर वरून जाणारी रेल्वे पकडायची. आपण प्लॅटफॉर्मवर जायचा आणि मध्ये दरवाजाच्या समोर उभ्या राहायचा. आपण गाडीत चढायचा नाही. लोक आपल्या गाडीत चढवतील. हा भांडू बसून गेलंच ना काय भांडूप तांदूळ विक्रोळी घाटकोपर विद्याविहार आणि कुर्ला जय उतरायचा. हैना उतरायचा. पुढे सायन माटुंगा दादर स्टेशन येतला. जय उतरायचा. हैना उतरायचा. पुढे दादरच्या पुढे ना परेल आणि कडी रोड येतला. जय उतरायचा. अरे मला धडच उतरायचा. हय उतरलंस ना हय उतरलंस की मागे यायचा. मागे हय कोकण रेल्वे हय मागे यायचा. हा मागे येलस ना काय ब्रिज लागतो लो. ब्रिज साखव त्याच्या आवशीच्या भवन बांधलेला तरी साखर ब्रिज जातो. ब्रिज लागतो लो. ब्रिज वरून उजव्या हातात चलायला लागलंस ना काय समोर गावतली मुतारी. उतारी. हा उतार झाला असतात ना तर बुकून जाऊन मुतायचा. आपली शानपणा करून आपली तुतारी इकडे तिकडे वाजवायची नाही. पोलीस पकडतले. आपण काय पकडायचा. गेल्या तर तुकाच पकडू बाया. पोलीस तुला पकडतले. पोलीस तुला पकडतले. हा आणि मारून ना तुझी लाल करतले. हा लाल समजलं ना. पैसून पुढे गेलं की मोठ्या सिग्नलवर असा भारत माता. आता ते भारत माता काय करतात. असा कसा तुम्ही रे एवढं मोठं गाडीत तर मुंबई घेतलं मग तुझ्या स्वागताक नको होय बरोबर. होय होय का बरोबर. भारत माता सिनेमा शूटिंगला एकमेव टॉकीज असा. हा तैसून पुढे गेलंच की मोठ्या सिग्नलवर असा आपलं मुंबईचं महागणपती. त्याच्या समोरच्या गल्लीत 2 नंबर बिल्डिंग असा ते जो काय मेन्शन. त्याच्या दुसऱ्या माळ्यावर आपलं समीर राहता. कळला. हा मुंबई पाठवतात की काय. असा कसा अगं मुलांचा संदर्भ असेल स्पष्टीकरण दिला ना की बरोबर कळतात हो की नाही. येत आहे. ये. पाया पण पडतंय माहिती आहे बघा. काय बोलल्यासारखे नाही मेल्याच्या नाकावर राहा. काय गेलो तो नीचे माझ्या नानांच्या पाया पण पडतंय माहिती आहे बघा. पडतंय माहिती आहे बघा. बघला काय बोलल्यासारखे नाही. नानानू वाय जरा पानाचा डबा घेतात. आणते हो आता पाना कसली खातात. औशीच्या गो गो गव्हाची अण्णा, आज तू मुंबई जाता. एका देवाच्या पाया पडून घेऊ सांगा. बरं केलं माऊली आठवण केले. अद्या देवाच्या पाया पड. पडतंय माहिती आहे बघा. बघला तिथे काय सांगण्यासारखे नाही मेल्याच्या नाकावर राहा. तुझा प्रॉब्लेम अण्णा भांडणा नको. आज तो मुंबई जाताना चला एक देवा चांगलासा गाणं घाला. उभे राहा. हा. काय करतो व्हायचा. फक्त प्रयत्न करू. अरे ते ढेंगे नाही लागत तू वरचं कशात पडतो. अरे तू उभं राहू ना. ऐकून घातलं तरी पोचतं ना देवा करायला. देवा माझ्या मेरा लड़को निपुण जरा ए? ओ भाई जरा
गाडीत बसन तेव्हा खरा मुंबईत जाऊ नको का कुठेतरी आजकी लावलंय सध्याला मैदान गाडी तुमच्या मुंबईचा अगदी लवकर या गाडीची वेळ झाली आहे. आता लो. आज मी मुंबई काय आहे? मटण कर उद्या मुंबई घेतो काय उद्या मुंबई जाताय उद्या मुंबई जाताय आणि काय रे तुझ्या काय सांगितलं आज नको उद्या मुंबईचा आज नको उद्या मुंबईचा अगो त्याचा मार्गच किती आहे मागं त्याची पूजा करू घेऊन गेलो जाते म्हणता आज नको उद्या मुंबईचा म्हणा हे डायरेक्ट डोळा सोडला कोणी आपल्या पोराचं गावात ठेवलेली नाही चार फुटाची खिडकी मुंबईत राहिलेली आणि तुझे घरात घ्यावा तरी म्हटलं तुझ्या तुमचं वय सांगार घासारली नाही कशी तुमका काय हो काही गंमतच वाटता अहो शिकलेलं पोरा ते बाहेर गेलं का मुंबईत टाकवा बागल्या हे बघा ना काय तो माझी करत नव्हतो बागल्या तू आता माझा टाळक्या खाना नको समजला ना दारातून पहाटे येतात सांग्यात मुंबईत पाठवा थैसून येतात सांग्यात मुंबईत पाठवा थैसून येतात सांग्यात खबरदार परत सांग्यात मुंबई पाठवलं विषय काढशील तर चला मी काय म्हणतो तुला तांदूळाची मुडी बांधून देता याला घाबरला कालचे संपले त्याकडे हा काय कमी लागतंय माझ आज काम कर आज भाकरी नको आज भातच कर अहो तुम्ही कशात हे सांगत काय ते बंद की काय त्या जांभळ्यात मळ्यात जातो तू सगळं वळावर जाता सारखो जातलो नरकाना ढोरता नरकडीतच जातला सांग्या माका सांग मोबाईल आपल्या कोणी दिलो रे आता काय राहणार विसरला माझ्या धाकल्या मामान दिल्या मी नाही सारलं अरे मामान दिलो पाहिजे ना नरकाना ढोरता फळावरच जातला समजला ना आता तू सुद्धा असं फळावर जा हा जांभळा बघ तुला आता काय करताय बाणानं घालतो काय झाला घर फिरला ना घराचे वाशी पण फिरतो नानू कोण रे कोण रे ओ नानू कोण हा पुढे ये नानू ओ आम्हाला बंदूक मागले या तुझ्या कोणात पेट घालतो उद्या राहणार तर उद्या उद्या उद्याकडे पूजा ना परवा परवा माका अन्नान सांगल्या पाणग्यान दुपारी घेतल्या ना म्हणून पांडू हो पांडू आमच्याकडे चाय पिता त्या पाणग्याचा का डोक्या फिरला की काय कधी कायव कोणाचा कायव सांगता आणि कायव विकवता बागल्या हो बागल्या हो ती बंदूक आण जरा आणि येतं ना माका एक कप चाय आण नाही आता मला चाय किती आहे तुका नाही रे मेल्या माका चाय पाय जरा थंडी आहे ना नानू मी तुमचा आदर्श विद्यार्थी ना होय तर हो वाडीतल्या आदर्श विद्यार्थ्यांना तुम्ही नेहमी प्रोत्साहन दिला होय ना मी माझ्या आदर्श विद्यार्थ्यांका नेहमीच प्रोत्साहन दिले पण काय रे अरण्या आजकाल ती व्हाळावरची वृक्षाची झाडं कदा कदा हालता कशी रे बंदूक येतात का होय होय घेत आहे ठेवा अगो अगो ह्या काय खैन्याम धरलं वर धर काय हा की नाही आडवं करतोय का धरे आणि तो घेऊन जा आणि काय कर बंदुकीचं वाटो काढीसरा नको मागच्या डबात मेल्या नेलं आणि जाग दाखवलंच नाही खाऊन झालं त्यांनी आणि मग बंदूक आणून दिलं आम्हाला मेल्या कधी सुधारतं असं काय नाही बंदूक म्हटलं बंदुकीचं वाटो गावतो हा आणि जाग दाखवा काय मारला असतं ठीक आहे ए टाका टाका इकडे रे टाका टाका तरी खै फिरतो तू ग्रामपंचायत गेलं म्हणजे ग्रामपंचायतीतली सगळी कामं तूच करतो की काय सरपंचाची सगळी कामं मीच करतो अरे बापरे बरं एक काम कर आज तुझी सगळी कामं बाजूक ठेव आणि ह्याच्या बापाशी बरोबर आबा बरोबर जरा शिकारेन का ह्याच्या बापाशी बरोबर हो शिकारी हो अहो, काय सांगायचं आवाची भगल हा हो ह्याच्या आवावर शिकारी घ्यायचं म्हणजे ना म्हणा ना हा. तुझ्यासोबत नाव गेलो आणि तू कुठं मेलो तसेच निघल अरे, किती रे हो आता विषय काढला तर मला सांगते हा गेल्या सगळ्याची गोष्टी हा. मी सोडत सकाळी डोळा सोडले आणि ना असो पडून त्याकडे बसलेले हा एवढ्यात ना त्याच्यासोबत धावत धावत गेलो कोण जायला तो बो त्याची आवड कर्मकता दुर्बळ गेली ती हा हा तू बाबा धावत धावत गेलो हा. आणि म्हणता राम भाऊ तुका आबांनी बोलावल्या या तो म्हणता काय रे तर म्हणता रांगडू औषध वाटतात हा तो म्हणता हो पुढे मी येतोय हा आणि ना याच्या आवाबरोबर शिकारी जायचा म्हणजे ना उपाशी मारायची पाहिजे होय या मला माहिती हो. म्हणून मी घरात ना एक भाकरी खाल्ले आणि वाडीवर तेच पियाले हा. आणि गेले ते ना माझ्यावर माझं कुत्रो हा. माझं कुत्रो पण काय लक्षात एकदम साधू हो साधं म्हणजे आता हिका कसा सांगा सांग सांग त्याला लय अवसा ऐका की हे त्याच्या कुत्रीवर बघणं नाही हा हा गेले आबाशी खायला बसले हा. आणि वाणीचे 7-8 वर होते हा. मला म्हटलं काय हो तर आबा म्हणते बाबा सकाळी ना कुठलो बसकेत गेलो हा. त्याचा हा दुसरा दिसली तर म्हणतो आज सकाळ झाला कुठे आता गावचा काय मग आबांनी असं म्हणून माझ्या बंदूक दिली आणि त्याच्याकडे बंदूक घेतली हा आणि दररोज माझ्या बरोबर कोण जायला तो बो त्याची आवड फिरमत
जण असे त्यांच्या कसं म्हणजे मुरी हा. मुरी गेली हा. आणि आम्ही 4-5 जण असे बसकेटना खायला हरणातला गेलो हा आणि नाही म्हटलं तरी ना 10-15 मिनिटात तरी आम्ही रान पिकतो हा तेवढ्यात ना ससा झाला हा माझ्या होते का दळत मला सावध रे कोण झालं तो गो? त्याची आवक निर्माण धरून पळाली हा हा सोपून तो बघतोय तर काय खाली हल्ला बघतोय ना डुकरा तो कळ हा 6 डुकरा माझ्या समोर हा सांगतोस का? हो बघतो हो तो माझ्याकडे बघी हा डुकराने बघी तो माझ्याकडे बघी डुकराने बघी हा. हो चळा टाकतो कोण तू? बिना हो बिकल हो बोलतो मुकलो कोण तू? हो बिना हो बिकल त्या गडबडीत ना गाणी केव्हा ओली झाली कळलाच नाही हो तरी पण मी काढलंय बंदूक हा. भरलंय नियम आणि काढलं ना पेट पडलो डुकर ओके रांडेच्याने बंदुकी बाळत नाही वाढली मी काय आहे का मग एक सांग जळव्याच्या पडा म्हटले ते जळवे बोलू 4 किलोमीटर रुपये गेली अरे आग लागन दे कांदा लागन दे दरवाजा पोरा पुढचा सांग काय का? ते काम कर आणि ना गल्लीत ना बाळू वडकन जरा हा. त्याच्याकडनं एक बंदूक घेऊन ये हा त्याला म्हणतंय एवढं तोंडाचा शब्द हा. तेवढ्यात ना ह्याच्या आवाज बाळ ठोकल्या हा म्हटलं आता रान गावला गावला सवाल रांडेच्याने मला पुत्र मारतो आबा तिचो आबा नेम दडतो डुकरावर मरतो कवडो आणि खातात का नानू आमच्या आबांची काय बघायला करतात मला नाही रे मग अरे तुझा आबा कोण नाही ओळखतो तुझा आबा म्हणजे आबा वरकरदार म्हणून या गावात अख्खो प्रसिद्ध समजला ना बरं तू या काम कर तुझा आता पूर्ण झाला तर कुसला हवी तुका शोधी मला जातोय हा. 2 दिवस डुकरा फिरतो आबाला का सांगते 8 ते 2 वारा तुका नाही वाटवलं बघा चला चला तुझा आबा वरकरदार अगो तुका सांगतोय ह्या आबा वरकरदाराचा नागा खरा नाही भक्तुलं रामगडात आणि चलतुलं भगवान गडात समजला ना आतऱ्यात भोकलो ना तर पत्र्यात उठतलो असं तो आबा एकदा काय झाला माहिती आहे तुका याची गंमत सांगते आबा पांडवानी वाढून म्हणजे रान काढून गेले हो रान काढून गेल्याने फिरत होते दिवसभर आपले असे सकाळी एकदा 10 वाजता ना म्हणजे झाडीत कोणतरी सरसरला म्हणून त्या झाडीच्या भोवतारी ना 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत गोल 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 फिरावं आणि 5 वाजता ह्यो माका सांगा की हो आबाने मटण कापून तयार केलं ना तुका बोलवले नाही जेव म्हणून असं तो आबा समजला ना दुसऱ्या किती करता 4 दिवस झाले मी पावडर 5 लावून ठेवलं बाबा काय सांगितलं वाटप करून ठेव ठेवलं का वाटप करू ठेवलंय एक कवडून येतो नाही तर सळगो पण नाही गावलो आणि स्वतःकडे बघून जा मग तुझा करता मी काय म्हणतो तू सगळ्याचा मटण खातो काय त्यात तुका मी सांगतोय माणसाला आधी स्वतःकडे बघूचा मग दुसऱ्यांका हाताचा समजला तुझा भाव कसो दारिद्र्याचे धंदे काढता दुसरा भाव स्वतः लगीन करणार नाही पण दुसऱ्यांच्या कळीये करता बहिणीबद्दल तर तुझ्या काय बोलातच नको चुकला नाकला धामापूरचा तळा कोणी यावचा आणि पाणी पिऊन जावचा बापूस तो घरात बसा भिंतीवर चित्रा रंगवता व नशीब समज नशीब तू माझ्या घरात पडलं लग्नाची 12 वाजे आमच्याकडे जेवत होती 12 जोता होती आमच्याकडे होय तर याच्याकडे होती 12 जोता आणि आता येतो बापूस भीक मागायला खाता आपलं घर आहे ना माझ्या बाबाची गॅप करून ठरलेला काय हो आपल्याकडे जोता बैल नव्हतो तो बैल कोणी दिले माझ्या भावानच ना होय होय तुझ्या भावाने घेतो का आता सांगा तो आता इल्लो सांगो सांगावं तो सोडलाय का म्हणता वाळार जाता नरकांडा घालता वाळारच आपल्याला कसली काल सकाळी मी भाड्यावर तांबे घेऊन गेलोय भाड्यावर तांबेच घेऊन जातात त्या कळशी घेऊन जातात हा पुढे सांगतो भाड्यावर आम्ही तांबे घेऊन गेलोय हा तुला का ना जाव अशी हालताना दिसली काय सांगतेस जवळ जाऊन बघतो का अळणे कुठल्या अशी मिठी मारले तर तुझ्या आवडीच्या भावाची आता मिठी मारत मारते तेव्हा मारलंच नाही तेव्हा लागत राहिलं तेव्हा अशी मिठी मारली असतं तर या पडून आला असता हा मला तुका आता देवजा आज काय सांगतो लिहिलं देवाटी देव इंद्रदेव हा इंद्रदेव झालो त्याला इंद्राने तरी भाकरी वाजवलेल्या त्याला चुकलो हा कृष्णदेव काय मेलो
कृष्णदेव झालो तुम्ही माता असला या त्रैलोक्याच्या स्वामीक असला दाखवू चमत्कार त्याला शेट शर्ट खराब करून टाकल्या हो मला चाय द्या अरे मेला देऊ ना तू आणि माझ्याकडे चाय मागतात चल चाय बी काय मिळणार नाही चल जा तुम्ही देवात चाय नाही म्हटला होय देवात चाय नाही म्हटला हा. दाखवू चमत्कार चल रे शेट तो गेलो उडान सारखं हवा का नाही तर घाबवून लागली आहे काय गेलो का हा मग मी पण जाते माझ्या भावाशी भेटा देत येते रे भावाशी अरे ह्यो येताना देवळात जाता आणि ते देवांबरोबर बोलता हो. आणि तो जाता बोलताना आता खरा होता हो आणि तुम्हाला सगळा खरा वाटता ए काय टाका रे काय टाका हो 17 पायगटा टाका काय पण टाका म्हणजे टाका यागे तूप टाक काय का पण टाकून येतं कोण कोण येतात हो माझे अन्नदाता आपल्या गावचे कार्यसम्राट सरपंच येतात सरपंच येतं होय एवढंच आहे